सगळे बच्चे कंपनी एकत्र आले की पावभाजी ही तर बनवावीच लागते. आणि फक्त लहानांनाच नाही, मोठ्यांनाही आमच्या घरात पावभाजी सगळ्यांना खूप जास्त आवडते. म्हणूनच इथे संध्याकाळच्या वेळेला पावभाजीचा बेत बनवत आहे. जाऊबाई हे घरी होत्या, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून छान तयारी करून दिली. आणि आता इथे कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, बारीक केलेला कांदा, बारीक केलेली शिमला मिरची, टोमॅटोची प्युरी सगळं टाकून घेतलं. आता शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकल्या, मसालेही टाकून घेतले, पावभाजी मसाला टाकला आणि आता मस्त भाज्या इथे मॅश करत आहे. भाज्या छान शिजल्यामुळे छान मॅश झाल्या. आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता जितकं पाहिजे पातळ तितकं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. अगोदर मी भाज्या शिजवून घेतलेलं पाणी होतं ते टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून भाजी शिजायला ठेवली. आता वरतून टाकण्यासाठी हा मस्त तडका तयार केला. ह्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान कलर येतो. तर इथे भाजी मस्त शिजत आहे. आता वरतून कोथिंबीर टाकली आणि गरमागरम पावभाजी तयार आहे. आता सोबत खाण्यासाठी बटर लावून इथे पाव तयार केले. तर गरमागरम पाव आणि भाजी तयार आहेत.